ओम नमः शिवाय. आज सकाळी सकाळी बातमी कळली की आज पण आमची बेनी आहे. मग काय मम्मी कपडे धुवायला लागली आहे. मी म्हटलं की चला आता स्वयंपाक करू. आज काही एवढं स्वयंपाकाला नव्हतं कारण का आज उपवास होता सगळ्यांना गोकुळाष्टमीचा. मग काय बटाटा उकडला, खिचडी वगैरे केली आणि आता लगेच नाश्ता करायला घेतला आणि चहा पण पिला. आणि मग काय गावात राहायला निघाली होती, बहिणीच्या पुरीला घेतलं आणि मग माझी मेहंदी कशी रंगली आणि मग लागलं होतं. आणि मग आम्ही निघालेलो आज नारायणपूरला. तर गाडीवाल्याची वाट बघत होतो, पण हे असं म्हणलं की बघावं गणपती. आणि मग माझ्या बहिणी बघा कशा करत आहेत, बोलल्या की मला पण घे व्हिडिओमध्ये. आणि मग माझ्या बहिणीचा मुलगा बघा कसा नाचतोय कारण त्याला इतकी गाणी आवडतात ना. आणि मग काय नारायणपूरमध्ये गेलो, इतकी गर्दी ना बापरे. आज बोललं की शुक्रवार आहे, मग नसेल एवढी गर्दी. आणि मग हे बघा शंकराचं मंदिर आहे नारायणपूरचं, जे मेन मंदिर आहे ना त्याच्याकडलं आहे. असलं भारी मंदिर आहे ना, असं दगडामध्ये कोरीव काम आहे ना. गेलो की इतकं थंड वाटतं ना, थंडी वाजत होती मला तिथं. मी तर गार लागत होतं, मग काही ओढणी घेतली. आणि हे बघा दत्त मंदिराचं किती लय छान आहे, असं एकदम भारी वाटतं तिथं गेलो की. बोललं आज गर्दी नसेल, गुरुवार आहे शुक्रवार आहे, तरी पण गुरुवारी काल होतं तरी पण म्हणलं म्हणून काल गेलो नाही, मला जास्त गर्दी असं. तर ह्या शंकराच्या मंदिरात जाण्यासाठी पण इतकी लाईन होती ना, काय बोलायलाच नको. आणि हे बघा उजव्या सोंडाचा गणपती. आणि माझ्या बहिणीच्या पोरींनी घेतलं सामान. आणि मग काय घरी येऊन परत कळलं की मम्मी जाणार आहे दवाखान्यात एका आजीला बघायला आमच्या गावातल्या. मग काही पटकन स्वयंपाक आवरला, झाडून वगैरे काढलं.